सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करून तो आठवडाभरात आमच्यासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश कोल्हापूर सर्किट बेंचने दिल्यानं भाजपा पक्षाच्या नेत्यांचा डाव उधळलाय। प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून बँकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या निर्णयामुळे फसलाय। बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आमदार राजेंद्र राऊत यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर 3 सदस्यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात यावे अशी मागणी केली होती। त्याबाबत विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या। प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीबाबत विभागीय निबंधक कार्यालयाने सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अहवाल मागितला होता। तो अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने विभागीय कार्यालयास नुकताच सादर केला। त्यामुळे प्रशासकीय मंडळाच्या नेमणुकीबाबत हालचालींना वेग आला होता। सहकार विभागात मंत्रालय पातळीवरही घडामोडींना सुरुवात झाल्याची माहिती आहे, मात्र सध्या ती थंडावण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळासाठी आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार राजन पाटील या तिघांची भाजपाकडून तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय शिंदे ही नावे चर्चेत होती। मात्र त्यापूर्वीच कोल्हापूर सर्किट बेंचने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकास पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्णयामुळे भाजपाच्या नेत्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न फसल्याचं मानलं जात आहे। न्यायालयाच्या भूमिकेमुळे जिल्हा बँकेची निवडणूक लागल्यास भाजपाचे पारडे जड मानले जाते आहे। मात्र थेट प्रशासकीय मंडळाचा काही नेत्यांनी जो घाट घातला होता त्यास तुर्तास ब्रेक लागल्याचं मानलं जात आहे।